ज्यांच्या एकूणच कार्यातून या देशाच्या आणि एकूणच सर्व जगावरती माणूसपणाच्या ज्या काही नवीन डोलाराच्या नवीन फुलमाळा आल्या, त्या व्यक्तिमत्वाला आठवणं खरंच तुमचं आमचं भाग्य आहे. आणि अशा या व्यक्तिमत्वाची आज जयंती आणि त्यांच्या जयंतीचा महोत्सव आज सुरू होत आहे. आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण कालपासूनच त्यांच्या या जीवनावरती काही बोलण्याची मालिका सुरू केली आहे आणि आपण त्याविषयी बोलतो आहोत. आनंद आहे आज आपण पुन्हा भेटलेलो आहोत आणि आज आपण बाबासाहेबांच्या बालपणावरती बोलणार आहोत. बाबासाहेबांचं बालपण, बाबासाहेब नावाची व्यक्ती आणि त्यांच्या जीवनातील त्यांच्या बालपणाचे त्यांचे एकूण अनुभव असतील, ते किस्से असतील आणि बाबासाहेबांची वाढणूक, त्यांची एकूणच झालेली बालपणातली ती कहाणी. तर कसं होतं बालपण? बालपणामध्ये बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर, त्यांच्या माता भीमाई आंबेडकर यांचा सोन्याचा संसार होता आणि त्या संसारामध्ये त्यांचे बंधू, त्यांच्या 2 भगिनी, असा हा गोतावळा असा हा परिवार होता. बाबासाहेबांना बालपणामध्ये रामजी आंबेडकरांचे अनेक संस्कार लाभले. रामजी आंबेडकर हे फौजीत सैनिकीत नोकरीच असल्यामुळे अगदी कडक शिस्तीचे होते आणि बेशिस्तपणा त्यांना चालत नव्हता. बाबासाहेबांनी त्यांच्यावरती अनेक ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. त्यांच्या आत्मकथेमध्ये देखील ते आलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात की आमच्या पिताश्रींना कबीरपंथी होते, तसेच संत, त्यांचे अभंग, कबीर, त्यांचे दोहे हे तोंडपाठ होते. म्हणजे एक प्रकारची त्यांच्यामध्ये असलेली ती वृत्तस्थ वृत्ती होती असं आंबेडकर सांगतात. आणि खरंच त्यांच्या जीवनाचा जर आपण बालपणातला अभ्यास पाहिला तर रामजी आंबेडकरांचे संस्कार किती महत्त्वाचे होते आणि बाबासाहेबांनी ते कसे अंगीकारले हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरतं. रामजी आंबेडकर हे कडक शिस्तीचे होते याचं एक उदाहरण म्हणजे त्यांच्या घरी ज्यावेळी सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस एक असा पूजेचा कार्यक्रम व्हायचा आणि त्या ठिकाणी अभंग म्हटले जायचे, कबीरांचे दोहे म्हटले जायचे. त्यावेळी ती लहान मुलं वेळेत हजर राहिली पाहिजेत, हा रामजी आंबेडकरांचा एक अट्टहास होता. परंतु भिवा लहान होता त्यावेळी थोडासा टळमळ करायचा यायला. मग रामजी आंबेडकर लक्ष ठेवायचे. संध्याकाळी मात्र पूजेच्या कार्यक्रमाला कोणी उशीर करत नसे, कारण की कडक शिस्तीचे असल्यामुळे अनेक प्रश्न विचारले जायचे. असे हे रामजी आंबेडकर होते. रामजी आंबेडकरांचे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये असणारे एकूण त्यांचे जे योगदान आहे ते सांगताना बाबासाहेब म्हणतात की आमचे पिताश्री हे अतिशय गंभीर मनाचे आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या त्या व्यक्तिमत्वातूनच माझं संस्कार घडले किंवा मी आज तयार झालो आहे. रामजी आंबेडकर निवृत्तीनंतर सातारला आपल्या गोरेगावला एका ठिकाणी कामाला आली आणि आपली ही मुलं त्यांनी सातारला शाळेला ठेवली. आणि एके दिवशी त्यांनी पत्र लिहिलं मुलांना की गोरेगावला या मला भेटायला. मुलं आनंदी झाली आणि रेल्वेने यायला निघाली. येत असताना ते वाटेमध्ये रेल्वेने आली आणि गोरेगावला येऊन उतरली. गोरेगावला उतरल्यानंतर त्या मुलांचा पोशाख अगदी टापटीक जिथल्या तिथं ठेवलेला आणि त्याच्यामुळं तसा असल्यामुळं ही मुलं एकदम उच्चपदस्थ वाटली आणि तिथल्या त्या स्टेशन मास्तरनं त्यांना विचारलं, तुम्ही कोण? तर या मुलांनी सांगितले की आम्ही महार समाजातले आहोत. आणि त्याच्यामुळं ते ऐकल्यानंतर त्यांच्याशी वागणूक जरा वेगळ्या पद्धतीचा करण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांना जाणवून आलं. आणि ही मुलं रात्रभर अगदी तिथं थांबली, कारण त्यांना गोरेगावला जाण्यासाठी गाडी मिळेना. शेवटी एक कसाबसा एक गाडी स्वार तयार झाला आणि त्यानं नेण्यासाठी तयारी दाखवली. परंतु त्याने एक अट ठेवली की गाडी मी चालवणार नाही. बाबासाहेब म्हणले ठीक आहे, आमच्या महू इथे असताना त्या अनेक बाबीमध्ये फिरत असताना मी त्यातल्या अनुभव घेतलेले आहेत, मी चालवेन. बाबासाहेबांनी स्वतः गाडी चालवण्याचं धाडस दाखवलं. हे बाबासाहेबांच्या जीवनातलं पहिलं धाडस होतं खरं तर, आणि त्यांनी ते तिथं दाखवलं, हे पाहण्याजोगं आहे. आणि ही मुलं शेवटी अगदी डोळ्यामध्ये पाणी आणून गोरेगावच्या ठिकाणी पोहोचली. आणि ज्यावेळी रामजी आंबेडकर त्यांना भेटायला तिथे आले त्यावेळी डोळ्यामध्ये पाणी आणून ही मुलं रामजी आंबेडकरांच्या कंबरेला बिलगून रडायला लागली. रामजी आंबेडकरांना देखील वाईट वाटलं की आपल्या मुलांना हा त्रास होतो आहे. परंतु मला सांगायचं हे आहे की अनेक
वाईट परिस्थितीतून बाबासाहेबांच्या अनेक अडचणीतून बाबासाहेब तयार झाले. बालपणातल्या ह्या अनुभवांनी त्यांना स्वतःला घडवण्याला अनेक मजबूत करायला ताकद मिळाली, कारण की त्यामुळे ते आतून स्वतःला मजबूत करू शकले. म्हणजे स्वतःवरती अन्याय होत असताना, अत्याचार होत असताना देखील मी दुसऱ्यांना तो अन्याय होऊ देणार नाही, तो अत्याचार दुसऱ्यावरती होणार नाही, याच्यासाठी एक प्रकारची नवीन कार्यप्रणाली आणेल. आणि त्याचंच रूप आपण बघतो की भारताचं संविधान तयार झालं आणि त्याच्यामध्ये सर्वांना समता, न्याय, बंधुता ही तत्त्वं आली. ही तत्त्वं आली कारण स्वतः आलेले अनुभव आणि त्या अनुभवातून मी इतरांना आता काय देऊ. माझ्यावरती जी वेळ आली होती त्या वेळेतून मी जे काही शिकलो त्याचे धडे, त्याचे अनुभव आणि मला जे अनुभव आले त्यातून मी देताना करुणा द्यावी. कारण त्यांच्या जीवनामध्ये कबीरपंथीय रामजी आंबेडकर, त्यांचे संस्कार आणि एकूणच वारसा अभंगांचा, तुकारामांची गाथा, या सर्वांमुळे अनुभवी बाबासाहेब तयार झाले होते. हे बालपणातलं त्यांचं शिक्षण आपल्याला पाहावंच लागतं. इंग्रजी दुसरीत असताना त्यांचे बंधू इंग्रजी चौथीत होते. त्यावेळी पेंडसे मास्तर नावाचे शिक्षक त्यांना शिकवायला होते. आणि ही मुलं एकदा शाळेत जात असताना पाऊस आला. बाबासाहेब खूप जिद्दी आणि हट्टी होते. त्यांनी ठरवलं की मी भिजतच पावसाळ्यात या शाळेत जाणार आणि ते भिजतच गेले. गेल्यानंतर शिक्षकांनी ह्या पेंडसे सरांनी प्रश्न विचारले, तू भिजत का आला? तर त्यांनी सांगितले, माझ्याकडे एकच छत्री होती आणि ते माझे ज्येष्ठ बंधू आहेत त्यांनी आणली आणि त्यामुळे मी भिजत आलो. मग त्यांनी त्या चौथी वर्गातील त्यांच्या बंधूंना बोलवलं आणि विचारलं, हे खरं आहे का? तर त्यांनी सांगितलं हो. तर बाबासाहेबांनी अशा प्रकारच्या हट्टी आणि जिद्दी स्वभावामुळे देखील स्वतःला अनेक प्रकारे धाडसानं पुढे आणण्याचा देखील प्रयत्न केलेला दिसून येतो. म्हणजे बालपणातून त्यांच्या अंगी असलेले हे गुण आपल्याला पाहायला मिळतात. बाबासाहेबांच्या या गुणांची माहिती देत असताना ज्यावेळी ते मुंबईला मराठा हायस्कूलमध्ये शिकायला गेले त्यावेळी देखील त्यांनी तिथं अनेक परीक्षांमध्ये सहभाग असेल, त्यांना त्यावेळी पर्शियन भाषा अवगत झाली होती. म्हणजे बाबासाहेबांचं त्यांना खरं तर संस्कृतमधलं ज्ञान हवं होतं, कारण की रामजी आंबेडकरांची इच्छा होती की मुलांनी संस्कृतमध्ये शिकावं. त्याकरता सातारला असताना त्यांच्या बंधूंना इंग्रजी चौथीत शिकत असताना संस्कृत यावी याकरता प्रयत्न केला. परंतु त्यावेळीचे संकुचित वृत्तीचे जे काही शिक्षक होते, जातीयतेने भरलेले जे मन असणारे शिक्षक होते, त्यांनी त्यांना विरोध केला आणि त्यामुळे त्यांना शिकता आलं नाही. त्याचाच भाग बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आला. म्हणून त्यांना पर्शियन भाषा घेऊन शिकावं लागलं. खरं तर बाबासाहेब म्हणतात की संस्कृत ही भाषा काव्यमय आहे, तिच्यामध्ये काव्यनिर्मिती आहे. रामायण, महाभारत या ग्रंथांमध्ये देखील महाकाव्य आहे. ही भाषा शिकण्याजोगी आहे. त्यामध्ये खूप ज्ञान आहे, त्यामध्ये नाटकं आहेत, त्याच्यामध्ये गणित आहे, तत्त्वज्ञान आहे, तर्कशास्त्र आहे. म्हणजे भाषेविषयीचं प्रेम त्यांच्या मनामध्ये होतं. त्यांनी भाषेला कधी कोणत्या विरोध केला नाही, भाषेतल्या ज्ञानाला नेहमीच महत्त्व दिलं. म्हणजे बाबासाहेबांसारखा मनुष्य घडत असताना बालपणामध्ये या गोष्टी त्यांच्या मनामध्ये आल्या आणि हे आपल्याला माहीत नसतं. कारण ते माहीत केल्यानंतर बाबासाहेब नेमके कोणत्या पिंडातून घडले, अनेक भाषेतील अनेक धर्मांचं ज्ञान आणि त्यांचं संकलन हे बालपणापासून हळूहळू होईना त्यांच्या अंगामध्ये ते येत होतं. कारण बालपणामध्येच रामजी आंबेडकर यांनी त्यांना अवांतर वाचनाची सवय लावली होती. एक मला काहीतरी मोठं काम किंवा दायित्व दाखवायचं आहे आणि त्याच्याकरता माझे वडील रामजी आंबेडकर हे कष्ट वेचत आहेत. प्रसंगी मला पुस्तकं मिळावीत म्हणून घरातील भांडी विकतायत, नको तिकून पैसे आणतायत, त्या पैशांची जुळवणी करतायत, परंतु मला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मदत करतायत. कदाचित एखाद्या वेळी ते माझ्या विवाहित झालेल्या बहिणींकडे देखील जात आहेत, त्यांची मदत मागतायत. माझ्या धाकट्या बहिणीकडे जाऊन म्हणतायत की मला काहीतरी पैशांची सोय कर, माझ्या भिवाला नवीन पुस्तकं घ्यायची आहेत. तर तिच्याकडे अचानकपणे पैसे नसले की सांगायची, बाबा मी आता कुठून देऊ, अचानक पैसे नाहीत माझ्याकडे. मग ती स्वारी माझ्या दुसऱ्या मोठ्या बहिणीकडे जायची. त्या ठिकाणी ती मोठी बहीण आणि तिचं काळीज देखील मोठं, ती काहीतरी 4 पैसे आहेत का पाहायची. जर नसतील तर घरात ठेवलेल्या डब्यातला एक दागिन्याचा एक तुकडा वडिलांच्या हातामध्ये ठेवायची. खरं तर तो दागिन्याचा तुकडा देखील आमच्याच वडिलांनी, माझ्या वडिलांनी तिच्या लग्नामध्येच तिला दिलेला. परंतु हा माणूस म्हणजेच रामजी आंबेडकर अतिशय नेकी स्वभावाचे, कधी स्वतःचा अधिकार नाही दाखवला त्याच्यावरती. त्यांचं म्हणणं की आज मदत करते तर उद्या तिला मी परत करेन. आणि मुलींना देखील विश्वास की ज्यावेळी पगार होईल किंवा पेन्शन होईल त्यावेळी हे पैसे आपल्याला परत मिळणार आहेत. मग बाबासाहेबांचे वडील रामजी आंबेडकर हे
तो दागिन्याचा तुकडा एका मारवाड्याच्याकडे घाण ठेवायचे आणि त्यातून भिवाला पुस्तक घेऊन जायचे. म्हणजे भिवासाठी वेचलेलं कष्ट हे त्यांच्या स्मरणात होतं आणि वडिलांची ही त्यांची शिस्त, त्यांची सवय याविषयी नेहमीच बाबासाहेबांच्या हृदयामध्ये पाणी येतं असं बाबासाहेब सांगतात. म्हणजे बाबासाहेबांच्या पुढच्या शिक्षणाकरता ज्यावेळी ते गेले त्यावेळी प्रत्येक ठिकाणी बालपणातले हे अनुभव त्यांच्यासोबत होते. बालपणातले हे अनुभव अनेकांचे असतात, तसे बाबासाहेबांचे देखील होते. बाबासाहेब म्हणतात की बालपणातल्या माझ्या या अनुभवांमुळेच मला भविष्यातील अनेक गोष्टींचे अनुभव घेताना थोडंसं चौकस बुद्धीने विचार करण्याची सवय झाली आणि खरंच ते आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. बाबासाहेबांच्या या बालपणातले त्यांचे हे अनुभव असे मजेशीर आणि अनेक ठिकाणी अनुभवशील आहेत. आपण ते आवर्जून वाचावेत असे आहेत. त्याकरता आपण त्यांची आत्मकथा वाचावी, त्यांची अनेक लेखनं वाचावीत, त्यांनी स्वतः दिलेले अनेक लेख आहेत ते वाचावेत. प्रबुद्ध भारत वाचावा, तसेच जनता वाचावं, मूकनायक वाचावं, त्यामधून आपल्याला ते मिळत जाईल. या निमित्तानं मी हे एवढंच सांगतो आणि आज आपण थांबूया असं मला वाटतं. तुर्तास थांबतो. धन्यवाद.